कोकणातील सहकाराचे शिरोमणी असणारे आदर्श आपल्या चिपळूण मोठं होईल. प्रत्येक शेतकरी त्याच्याकडे जाईल आणि त्यातून निश्चित स्वरूपात सुजलाम सुफलाम आपला कोकण. त्यांना भेटले की ज्यांनी कोकणामध्ये बांबूच्या लागवडीचा चांगल्यापैकी प्रयत्न केला आणि त्यातले एक म्हणजे होते कोलते म्हणून साखर प्याला होता की ज्यांनी भारतामधली पहिली सह्याद्री बांबू उत्पादक सोसायटी काढली 1960 साली. म्हणजे आमचाही इतिहास काही फार वेगळा नाही आहे. चिंदी 60 साली सुरू केलं म्हणून आम्ही नाही केलं का? आम्ही पण केलं. नेपानगर ह्या नावाचं इटारसी ते जबलपूर या रस्त्यावर नेपानगर नावाचं एक स्टेशन आहे. त्या स्टेशनमध्ये मध्य प्रदेशातल्या फॉरेस्टमधला सर्वात जास्त बांबू आहे. त्याच्या परिसरामध्ये जवळजवळ 200-250 स्क्वेअर किलोमीटर परिसरात. आणि याचाच फायदा घेऊन गव्हर्नमेंटनी नेपानगर, नेपा म्हणजे न्यूज प्रिंट आणि नगर, न्यूज प्रिंट नगर असं त्याला नाव दिलं. तो कारखाना आमच्या दुर्दैवाने आणि आम्ही अजिबात लक्ष न दिल्यामुळे गेली 25 वर्ष बंद होता. की जो कारखाना सबंध भारताला न्यूज प्रिंटचा पुरवठा करू शकेल अशी स्थिती होती. आम्ही इतके निर्लज्ज आणि सगळीकडे दुर्लक्ष करणारी माणसं आहोत स्वतःपासून माझ्या, की आम्हाला हे कळतच नाही की आमचं धन काय आहे. हो, त्या कोकण गिड्ड इथे तुमच्या सावर्ड्याला काय त्याचं नाव विसरलो मी, फक्त मला वाटते आगवेकर किंवा असंच काहीतरी नाव असेल. त्या पोराने कोकण गिड्ड या जातीवर काम करायला सुरुवात केली. मी लहानपणी असतानापासून बघतोय परशुरामला आमच्याकडे घाटीमधून गाई चालायच्या. त्या काय शेण टाकतील त्या टाकतील, ते शेणाचाच उपयोग, दूध कशाचं काही नाही. 1 लिटर दिलं तर खूप झालं. या कोकण गिड्ड गायींच्यावर नीट प्रयोग केल्यानंतर त्या आगवेकरनी 4-5 लिटरपर्यंत त्याचं उत्पन्न वाढवलं. फक्त आगवेकर काय दुसरं काहीतरी नाव आहे, पण सावर्ड्याच्या जवळ आहे त्याची शेती. हे करू शकतात. आमच्याकडे ती छोटी जी गाय आहे केरळमधली, अगदी छोटी, म्हणजे आपल्या शेळी एवढी दिसणारी, ती गाय 4.5 ते 5 लिटर दूध देते. हे घडतं, हे करता येतं. माझ्याकडे मी 16 प्रकारच्या गायी आणल्या. दुर्दैवाने ती जी छोटी गाय होती, पन्नदूर का पन्नूर असं काहीतरी त्याचं नाव आहे, ती गाय तेवढी आमच्या कर्जतच्या वातावरणात जगली नाही, पण बाकी सगळ्या गायी जगल्या. सहिवालसारखी गाय आहे, 18 लिटर 19 लिटर. गीर गाय आहे की जी गीर गाय ही संपूर्ण ब्राझीलच्या दूध आणि मांस उद्योगाला कलाटणी देणारी ठरली. 40-50 वर्षांपूर्वी इथून ब्रीड गेलं, तिथे त्यांनी त्याच्यावर बरंच काम केलं आणि आता आमची स्थिती अशी आहे, प्युअर ब्रीड आम्हाला तिकडनं मागवायची वेळ आहे. हे आम्हाला कळतच नाही आमच्याकडे काय येते. ह्या बांबूचंही तेच झालेलं आहे. पुढे कोकणातली स्थिती काय आहे? मी मुद्दाम कोकणावर परत येतो. मी जवळजवळ नाही सगळ्याच तालुक्यांचा डेटा गोळा करत आणला आहे, अभ्यास केला आहे, व्हिजिट्स केल्या आहेत. प्रत्येक तालुक्यामध्ये चांगली स्थिती आहे. त्या मंडणगडला जातो आपण ह्याच्याहून कुंबळेवाडी म्हणून आहे. मी ते कुंबळेवरनं मला त्या लक्षात राहिलं. ज्यावेळेला ते पहिल्यांदा मी त्या भागातून पाहिलं, म्हटलं काय कुंबळे इथला आहे का? त्यावेळेला तो फॉर्मात होता, त्यामुळे ते लक्षात राहिलं. त्या कुंबळेवाडीकडून मंडणगडच्या अलीकडे 3 किलोमीटरवर आत एक रस्ता जातो. त्या रस्त्याने गेलो. एका गावामध्ये साधारण 3,500 ते 4,000 बेटं जातात एका गावात. करतात काय? काही नाही, एखादा तोडला तर तोडतो, मग गुढीपाडव्याला लागतो, काही नाही तर 4 बांबू तर लागतात अंत्ययात्रेसाठी, ते वापरतो, बस खलास. कोणीतरी एखादा बुरुड जातो, की आता बुरुड समाज पण फारशा टोपल्या वेगळ्या मिळत नाही, आता मांग समाज उठतो, तो येतो, तो घेतो, त्याची ऐपत नसे तो 2-4 बांबू तोडतो, घेऊन जातो आणि त्याच्या टोपल्या करतो. याच्या व्यतिरिक्त काय? हेच तुम्ही चंदगड तालुक्यात जा, आजरा तालुक्यात जा, गगनबावड्यात जा, कोल्हापूरमधले हे सगळे तालुके आहेत. या तालुक्यात गेलात तर तुमच्या असं लक्षात येईल की लोकांनी 40-40, 50-50 एकर बांबू लावला आहे. आणि तो बांबू हा सबंध भारतभर वेगवेगळ्या प्रकाराने पाठवला जातो. माझ्याकडे फोटोग्राफ आहेत, आता सगळे काही दाखवत नाही मी चंदगडहून बेळगावला जायचा एक रस्ता आहे की ज्या मार्गाने आज आपल्याकडे जे कोकणात आलेले किंवा सिंधुदुर्ग आलेले जे हत्ती आहेत, ते हत्ती ज्या मार्गाने आले त्या मार्गाने मी बेळगावला गेलो
आणि जात असताना मला असं लक्षात आलं, सीझन होता, तोडीचा सीझन, साधारणपणे जानेवारी होतं. 350 ते 400 वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या, बैलगाड्या, त्याच्यावर तो बांबू लादलेला. तर कुठे चालले? बेळगावच्या ह्याच्यात चालले. त्या बेळगावच्या अलीकडे एका ठिकाणी निपाणी आहे. त्या निपाणीमध्ये प्रचंड मोठा बांबूचा व्यापार चालतो. भारतातला सर्वात मोठा बांबू व्यापार तिथे चालतो. तिथे असंख्य प्रकारचे बांबू येतात. तिथे कुठून जातात? सिंधुदुर्गमधून जातात, ह्याच्यातून जातात, कोल्हापूरमधून जातात, सांगली भागातून जातात, खालून विजापूर वगैरे भागातून सगळीकडनं येतात. त्याच्यानंतर कुठे आहे? कोल्हापूरमध्ये व्यापार आहे. कोल्हापूरमध्ये 2 बाजार भरतात. एक बाजार फक्त काटेरी बांबूचा भरतो, तो गाव भागात आहे. आणि एक बाजार हा इतर सगळ्या व्हरायटी, विशेषतः माणगा आणि आपल्याकडचा हुडा किंवा ज्याला काय म्हणतात, काठीचा बांबू म्हणतात, त्या भरीव बांबू असतो, 16-17 फुटाचा वाटतो. तो बांबू त्या कोल्हापूरच्या मार्केट यार्डमध्ये विकला जातो. तिथून पुढे आलं, सातारा जिल्ह्यामध्ये लोणंदला गेलात. काही लोणंदचा संबंध नाही, लोणंदमध्ये 12 इंच पाऊस पडतो. लोणंद भागात बांबूचा काही संबंध नाही, पण लोणंदमध्ये बांबूचा मोठा व्यापार. दर गुरुवारी का शुक्रवारी काहीतरी तिथे व्यापार असतो, बाजार असतो. आणि त्या बाजारामध्ये किमान 20 लोक हे बांबू विकत असतात. सगळा बांबू हा शेतकऱ्यांसाठी लागतो किंवा काही प्रमाणामध्ये फळबागांसाठी लागतो आणि काही प्रमाणामध्ये आपल्याला पायाड ज्याला म्हणतो आपण, प्लास्टरिंग करायला आणि पेंटिंग करायला वापरतात, त्याच्यासाठी लागतो. म्हणजे हे जर आहे तर सगळीकडे अवेलेबल आहे, पण त्याचा नीट वापर करणं हे एक भाग झाला. पायाडासाठी वापरणं किंवा त्याच्यापासून टोपल्या करणं हा एक भाग झाला. टोपल्या करणं हा जे हँडीक्राफ्ट आहे, या हँडीक्राफ्टचं पर्सेंटेज जर काढलं तुम्ही सगळ्या प्रॉडक्टचं, तर त्या पर्सेंटेजमध्ये हार्डली 8 ते 10%. सर्वात जास्त बांबू कशासाठी खपतो? कोळसा, त्याच्यानंतर ॲक्टिवेटेड कोळसा आणि त्याच्यापासून तयार केलेलं व्हिनेगर आणि इतर पदार्थ. आता बघा, आजकाल बाजारामध्ये काही साबण यायला लागलेले आहेत, बांबूचे साबण आहेत, बांबू कोळशाच्यापासून तयार केलेले साबण आहेत, हे बघायला मिळतात. किंवा ज्या सौंदर्य प्रसाधनांच्या वस्तू आहेत, मेस्नो सारख्या किंवा चेहऱ्यावर लावतात, त्या सगळ्या वस्तूंच्यामध्ये आजकाल बांबू वापरण्याचं प्रमाण असतं. हा कोळशापासून केलेला असतो. आणखीन कशासाठी येतो? उदबत्ती. काय तुमची काय कल्पना आहे उदबत्तीचा व्यापार केवढा असेल? तुम्ही अंदाज नाही करू शकणार, पण उदबत्तीचा व्यापार हा भारतातली डिमांड धक्का बसेल 65,000 टन एवढी आहे. हा आकडा मी जमा केलेला नाही. हा आकडा बांबू मिशन जे आहे त्या बांबू मिशननी सांगितलेला. 65,000 टन बांबूची काडी उदबत्तीसाठी आम्हाला लागते. आम्ही किती करतो? नॉट बिलीव्ह. थोडंसं अवाक्याच्या बाहेरचं आहे. फक्त 3,000 टन. आता थोडीशी या गेल्या 2-4 वर्षामध्ये जरा थोडीशी घासाघीस होऊन काही 4 बाज आणखीन इंडस्ट्री बाजार निघाल्यात म्हणून थोडीशी वाढलेच. गेला बाजार 4,000 टन. दॅट्स ऑल. 61,000 टनाची मागणी आहे. कोण पुरवतं? ज्यांचं आमच्याशी शत्रुत्व कधी असतं, कधी मित्रत्व होतं, असा चीन आणि व्हिएतनाम हे पुरवतात. आम्ही सगळे बांबूवाले, आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला, त्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मागे लागलो, त्यांना सांगितलं. आणि ते सगळं सांगितल्यानंतर जेव्हा लक्षात आलं तेव्हा गव्हर्नमेंटनी पूर्वी जो 45 रुपये जी ही होती, ड्युटी होती, ती 60 रुपये केली. आम्हाला असं वाटलं आता 60 रुपये केल्यानंतर तरी लोक बांबूची काडी करतील. काहीही फरक पडला नाही. आम्हाला काही देणं गेलं नाही. रिजेक्शन करणाऱ्यांनी का रिजेक्शन करायला सुरुवात केली? नाही म्हटलं, ती जी याच्यातली जी येते व्हिएतनाममधली आणि चीनमधली काडी ती पांढरी स्वच्छ असते आणि आपल्याकडची काडी ही साधारण थोडीशी चॉकलेटी किंवा अशा प्रकारची असते. 2 गोष्टींनी या विषयाला तोंड देता येतं. हे सगळ्या शास्त्रज्ञांनी सांगून झालं. एक म्हणजे तुम्ही ज्याला आपण हायड्रोजन पॅरॉक्साईड म्हणतो, त्याच्यामधून जर ती उकळून काढली तर ती काडी पांढरी होते. किंवा दुसरा खरं म्हणजे असं आहे, पांढरी कशाला पाहिजे तुम्हाला? त्याच्यावर तुम्ही पूर्ण लावता
दिसते तरी काय त्या काडीचं खाली जे असते तेवढीच दिसते आणि त्याला मुद्दाम रंग वेगळा दिला असतो, तांबडा गुलाबी वगैरे असे रंग दिलेले असतात. मग तुम्हाला कशाला पाहिजे पांढरी काडी? पण हेच जर तुम्ही खादी ग्रामोद्योग बोर्डाच्या थ्रू जर तुम्ही हा अशा प्रकारचे उद्योग टाकायला लागला तर आपोआप तुम्हाला सबसिडी मिळते.